कोल्हापुरातील राजाराम तलाव इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाची पाहणी आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून क्षीरसागर यांनी सविस्तर आढावा घेतला। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, दिलेल्या मुदतीतच हे काम पूर्ण व्हावे, कामाचा दर्जा उत्कृष्ट असावा अशा सूचना देत हे केवळ केंद्र राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी न राहता उद्योग आणि व्यापार सांस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या परिषदांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला। दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणारं कन्व्हेन्शन सेंटर जे गेली 25 ते 30 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांची मागणी होती। या ठिकाणी प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत। कारण या ठिकाणी 100 कोटीच्या कन्व्हेन्शन सेंटरची मागणी केली असताना जवळपास 260 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी होते। आणि या कामाच्या पाहणीसाठी इथं आलो असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुपिरियर काम या ठिकाणी सुरू आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। मला खात्री आहे वर्षभरात हे कन्व्हेन्शन सेंटर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्व्हेन्शन्स होतील। प्रत्येक क्षेत्रातील व्यवसायासाठी, एनजीओसाठी, प्रत्येकासाठी हे कन्व्हेन्शन सेंटर अगदी आपण कलाकारांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं ठरलं असं मला वाटतं। कोल्हापूरच्या विकासाचा एक माइलस्टोन म्हणून या कन्व्हेन्शन सेंटरकडे पाहिलं तर चुकीचं ठरणार नाही। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।